श्री स्वामी समर्थ. मराठी वर्षातील शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन महिना आणि फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमा तिथीला होळीचा सण साजरा केला जातो. यंदा पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमेची तिथी ही 2 मार्च 2026ला सायंकाळी 5:55 सुरू होईल आणि 3 मार्चला सायंकाळी 5:07 संपणार आहे. उदय तिथीनुसार 3 मार्चला फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच हुताशनी पौर्णिमा आलेली आहे. परंतु 3 मार्चला खग्रास चंद्रग्रहण आहे, त्यामुळे होळी जी आहे तर ती 2 मार्चला प्रदोषकाळी साजरी केली जाईल. होळीच्या दिवशी आपल्याला 2 मार्चला सोमवारी 5 रुपयाच्या नाण्याचा अत्यंत प्रभावी असा एक उपाय करायचा आहे. असत्यावर सत्याचा विजय, वाईटावर चांगल्याचा विजय याचे प्रतीक म्हणून होळी साजरी केली जाते. या दिवशी होळी पेटवली जाते म्हणजेच होलिका दहन केले जाते. पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित असते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहावा, माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी यासाठी आपल्याला 5 रुपयाच्या नाण्याचा उपाय करायचा आहे. बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या असतात, पैशासंबंधीच्या अडचणी असतात, आपल्या घरामध्ये पैसा येत नाही, पैसा येण्याचे आपल्याला मार्ग मिळत नाहीत, आपण खूप कष्ट करतो परंतु त्या कष्टाला हवे तसे फळ मिळत नाही आणि घरामध्ये जरी पैसा आला तरीसुद्धा अनावश्यक खर्च वाढतात. पैसा आला की तो लगेचच खर्च होत असतो. तर अशा पैशासंबंधी कोणत्याही अडचणी असतील, आर्थिक समस्या असतील तरीसुद्धा आपण हा उपाय करू शकतो. महिला किंवा पुरुष दोन्हीही हा उपाय करू शकतात. या उपायासाठी आपल्याला 5 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जर आपल्याकडे चांदीची वाटी असेल किंवा चांदीचा पेला असेल तर तो घ्यायचा आहे. जर चांदीची वाटी नसेल तर आपण तांब्याची, पितळेची किंवा अगदी स्टीलची वाटी जी आहे तर ती घेतली तरीसुद्धा चालेल. फक्त आपल्याला प्लास्टिकची वाटी घ्यायची नाही. तर एक वाटी किंवा आपल्याला छोटासा पेला घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला कच्चे गाईचे दूध घ्यायचे आहे. दूध जे आहे तर ते आपल्याला गाईचेच घ्यायचे आहे. आता जर काही कारणाने आपल्याला गाईचे दूध मिळाले नाही तर मग आपण म्हशीचे दूध वापरले तरीसुद्धा चालेल. आणि या दुधामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे, थोडीशी खडीसाखर टाकायची आहे. त्यानंतर प्रदोषकाळी म्हणजे सायंकाळच्या वेळेला जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तर त्यावेळेला देवघरामध्ये दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर ज्या वाटीमध्ये आपण दूध घेतलेलं आहे तर ही वाटी घ्यायची आहे, 5 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि त्या वाटीतील दुधामध्ये आपल्याला हे 5 रुपयाचं नाणं जे आहे तर ते ठेवायचं आहे. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये पैशाच्या अडचणी आहेत आणि तुझ्या कृपेने त्या अडचणी नष्ट होऊ दे. तर अशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते 16 वेळेला म्हणायचं आहे आणि 108 वेळेला माता लक्ष्मीचा जो आपल्याला मंत्र येतो तर तो मंत्र म्हणायचा आहे. जरी आपल्याला माता लक्ष्मीचा मंत्र म्हणणे शक्य झाले नाही तरीसुद्धा फक्त श्रीम तर हे आपल्याला 108 वेळेला म्हणायचं आहे. थोडा वेळ माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर आपल्याला ही वाटी ठेवायची आहे आणि त्यानंतर चंद्रप्रकाशामध्ये आपल्याला ही वाटी जी आहे तर ती ठेवायची आहे. गॅलरीमध्ये, खिडकीमध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये ज्या ठिकाणी चंद्रप्रकाश येतो तर त्या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. दुसऱ्या दिवशी चंद्रग्रहण आहे, त्यामुळे चंद्रग्रहणाचा जो सूतक काळ आहे तर तो सकाळी 6:20 सुरू होणार आहे. त्या अगोदरच आपल्याला देवपूजा वगैरे करायची आहे आणि आपण जेव्हा देवपूजा करणार आहोत तर देवपूजा करण्या अगोदर आपल्याला ही वाटी जी आहे तर ती घरामध्ये घ्यायची आहे आणि या वाटीतलं नाणं जे आहे तर ते आपल्याला देवपूजा करताना त्या नाण्याला सुद्धा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. माता लक्ष्मीसमोर आपल्याला ते नाणं ठेवायचं आहे. त्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि एका लाल कापडामध्ये आपल्याला हे नाणं बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे जे दूध आहे तर आपण जे देवांना स्नान घातलेलं वगैरे पाणी असतं किंवा आपण जर पंचामृताने स्नान घातलं तर देवांचं जे पाणी आहे तर त्यासोबतच हे दूध जे आहे तर ते सुद्धा आपल्याला एखाद्या झाडाला घालायचं आहे. हे जे नाणं आपण ठेवलेलं आहे तर ते कधीही खर्च करायचं नाही. जर आपण मागच्या वर्षी असाच नाण्याचा जर उपाय केला असेल तर पहिल्या वर्षाचं जे नाणं आहे तर हेच नाणं घेऊन आपल्याला पुन्हा हा उपाय करायचा आहे. अत्यंत प्रभावी असा हा 5 रुपयाच्या नाण्याचा उपाय आहे. होळीच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपल्या जीवनातील आर्थिक समस्या नष्ट होतात. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते.